देशाची संरक्षण करणाऱ्या लष्कर विभागाच्या वतीने आज मंगळवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने पुरोहितांच्या उपस्थितीत कमांडर विनोद पाटील यांच्या हस्ते होळीचे विधिवत पूजन करण्यात आले। तसेच होळीला नैवेद्य दाखवून यानंतर होळीचे दहन केले। त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्व जवानांना होळीचा प्रसाद वितरण करण्यात आला। लष्करातील जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। होळीचे दहन झाल्यानंतर होळीभोवती प्रदक्षिणा घालून होळीचा जयघोष केला। ओम भूर्भुवः श्री गणेशाय जलमसमर्पयामि ओम नाभ्यां पिक्षागुंशिष्णु देवो सम्मोतनं पदाभ्यां भूमिति संस्कृता लोकान् कल्पनं प्राणाय सोमपानाय सोम व्यक्तादेव सामसराज श्रीमन्नारायण श्रीनारायण होलिकाय पायास पुष्पि कृष्टि पटुतास्तमनो मुक्तं गणेशाय जगदम्बाय दुर्गं सामसराज श्रीमन्नारायण श्रीनारायण होलिकाय वटने ओम कर्पूरगौरं मतलावतारं संसारसारं भजगेन्द्रहारं श्री शंकर भगवान की, राधा कृष्ण भगवान की, श्री नरसिंह भगवान माता की। सर्वांना जय हिंद आणि राम राम। आज मराठा लाईट इन्फंट्री मध्ये आपली पारंपरिक पद्धतीची होळी साजरी केली जात आहे। आपण माझ्या मागे बघू शकता की कसा आम्ही विधिवत या होळीच्या कार्यक्रमाला पूजा केलेली आहे आणि होलिका दहन हा कार्यक्रम केलेला आहे। सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा मराठा लाईट इन्फंट्री मध्ये आम्ही होळीचा उत्सव मराठा समाजाच्या आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे त्याला पूर्ण पाडलेला आहे। अशाच प्रकारे मराठा लाईट इन्फंट्री तर्फे आणि सर्व भारतीय सेनेतर्फे मी महाराष्ट्रातील आणि बेळगाव मधील सर्व मराठी बांधवांना आणि सर्व नागरिकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि उद्या आम्ही रंगोत्सव साजरा करणार आहे, त्यासाठी सुद्धा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देतो। आणि अशाच प्रकारे आपण येऊन आमचे कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे कव्हर करता, त्याबद्दल तुमच्या चॅनलचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।